विधान परिषदच्या 5 जागेसाठी निवडणूक लागलेली आहे आणि ज्या प्रकारे महायुतीला ओबीसीने एक जनाधार दिला त्यामुळे या विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये कमीत कमी 3 जागा या ओबीसी उमेदवाराला द्याव्या अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केलेली आहे। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे। सर, असं का वाटतं तुम्हाला की ओबीसीला 5 पैकी 3 जागा द्यायला पाहिजे? नाही, हे बघा, नुकत्याच ज्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारच्या तिन्ही घटक पक्षांना जी मतं मिळाली त्यामध्ये 60% जास्त वाटा हा ओबीसी समाजाचा आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे आणि घटक पक्षांनी ते मान्यसुद्धा केलेलं आहे की ओबीसीचं भरगच्च सहकार्य या महायुती सरकारला मिळालं आणि त्यामुळे एवढ्या जागा या 288 जागेपैकी महायुती सरकारला मिळालेल्या आहे। तुम्ही एका बाजूला ओबीसी समाजाचं योगदान कॉन्ट्रीब्युशन मान्य करता, परंतु जेव्हा न्याय देण्याची वेळ येते तेव्हा मात्र ओबीसी समाजाला जाणूनबुजून डावलल्या जाते हा इतिहास आहे। मी आजचं काही बोलत नाही आणि म्हणून अशा वेळेस ज्या 60% ओबीसी जनतेने या महायुती सरकारला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुणालाही न भिता मतदान करून विधानसभेमध्ये एवढ्या जागा निवडून आणण्यास मदत केली, त्या समाजाला 60% जागा देण्याचं कर्तव्य या महायुती सरकारने निभवायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। आणि म्हणून ज्या 5 जागेकरता निवडणूक होणार आहे त्यापैकी कमीत कमी 3, मी तर असं म्हणेल की 5 पैकी 5ही जागा ओबीसी समाजाला देऊन एकदा ओबीसी समाजाला उपकृत करून टाक। काय की घ्या बा, तुम्ही आम्हाला एवढी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा देखील जर का विचार झाला तर तुम्ही असेल किंवा इतर पदाधिकाऱ्यांना संधी मिळायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करू। राष्ट्रीय ओबीसी महासंघ ह्या ओबीसी समाजाच्या उत्थानाकरता प्रगतीकरता निष्पक्षपणे जे काम करत आहे मागील एवढ्या दिवसापासून आणि जो न्याय मिळवून देण्याचं काम राज्य सरकारकडनं करून घेतलेलं आहे, त्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा महायुती सरकारच्या घटक पक्षांनी प्रतिनिधित्व द्यावं आणि ते दिलं पाहिजे अशी आम्ही मागणी करतो। विजयी मताचा कोठा बघता महाविकास आघाडीकडे 1 जागा येण्याची शक्यता आहे। जर का त्यांनी देखील ओबीसीचा विचार केला तर त्यांचा फायदा होईल? नक्कीच फायदा होईल ना। ए बा, जो ओबीसी की बात करेगा वो देश पे राज करेगा, हे आमचं घोषवाक्य आहे आणि ते घोषवाक्य असल्यामुळे जो कोणी राजकीय पक्ष या ओबीसी समाजाच्या प्रगतीकरता प्रतिनिधित्वाकरता मदत करेल त्यासोबत ओबीसी समाज यापुढे भविष्यामध्ये त्यांच्यासोबत राहणार आहे। म्हणून आम्ही सुद्धा बघणार आहोत यापुढे की ओबीसी समाजाचा एकीकरता तुम्ही म्हणता की आमचा DNA ओबीसीचा आहे, हे ओबीसीचा आहे, मग DNA जर ओबीसीचा आहे तर ओबीसीला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये संधी मिळायलाच पाहिजे। सर्वच जागा ओबीसीला दिल तर बाकी समाजाला, बाकी प्रवर्गाचं काय? आम्ही स्वागत, अरे बाकीच्या प्रवर्गाला नेहमीच संधी देतात, ओबीसीला डावले, हा इतिहास आहे, हे काय वर्तमान नाही आहे। आतापर्यंत ओबीसीवर खूप अन्याय केलेला आहे आणि तो ओबीसीने सहन केलेला आहे। त्या केलेल्या अन्यायाचा बॅकलॉग जर भरून काढायचा असेल तर 5च्या 5ही जागा ह्या ओबीसी समाजाला देऊन ऋण फेडण्याचं काम या महायुती सरकारने करायला पाहिजे। तर आपण बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघाची या विधान परिषद निवडणुकीला घेऊन काय भूमिका आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।